इथे खूप गरमी आहे. आम्ही स्टे साठी पोहोचलेलो आहे गोकर्ण इथे आणि अच्छा खूप गरमी म्हटल्यानंतर घाम पुसायला समोर आली आहे. ओके पुस बेकार घाम आहे वा. क्या है अजून मग काय दिसतोस तू और मुझे कंपटीशन इधर एक तांबडी चांबडी चमकते उन्हात लका लका गोरी चांबडी. तर इथे अटकर्णा म्हणून एक स्टे आहे, होम स्टे. तर ते आम्ही आलेलो आहोत आणि लगेज सोबत सामान आहे आणि खूप छान दिसतंय. समोर तुम्हाला दाखवतो मी स्टे. कृतिका महाजन आली आहे फुटेज देण्यासाठी ब्लॉग मध्ये. कारण आमचा स्टे खूप छान आहे, जसं आम्ही बघितलं होतं तसं. तरी आम्हाला तो खूप 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 आवडलाय. सुंदर स्टे आमचा, सांगू नाही शकत मी. खूप आवडलाय. बघ अरे इथे ना मेन छान गोष्ट काय माहिती का, आमच्याकडे पाळणा मिळाला. खूप गरमी होत होती म्हणून आम्ही शॉवर घेऊन फ्रेश झालो आहे आणि रेडी झालो आहेत गोकर्ण बीचला जाण्यासाठी. तर हा भाऊ येणार आहे का रे तू? आय ट्राय माय बेस्ट ब्रो. हा इंटरव्ह्यू देणार इथं आता कंपनीसाठी. बट आई विल मिस यू लॉट गाइस. कॉर्पोरेट मजदूरी भाई एक चीज होती है, करना पड़ता है. करना पड़ता है. खाना खाने के लिए दो वक्त करेंगे की रोटी के तब लिए. ऐसे आएंगे. नहीं तो भाई महाजन सिस्टर परत, मोठी महाजन छोट्या महाजनचं परत पिक्चर्स क्लिक करते. तसं तुम्ही बघितलं असेल आम्ही टोटल 3 मुलं आणि 6 मुली, नाही सॉरी, आम्ही टोटल 4 मुलं आणि 5 मुली सोबत आहे. तर तुम्हाला मी चौथा मुलगा दाखवतोय. हे मुलींसारखे रेडी झाले तर नाही बघा मुलगा आमचा एकदम कम्फर्टेबिलिटी यार. हा, वो भी एक चीज होती. हे बघा हे महाजन सिस्टर्स आणि वेट फॉर अ सेकंड, हे बघा हे गोरे सिस्टर्स, नाही सॉरी गोरे ब्रदर्स. हे तिथे फुटबॉल खेळणार दोघी. आम्ही आता चेक इन केलंय आमच्या स्टेला. अटकर्णा नाव आहे त्याचं आणि स्टे खूप सुंदर आहे. बऱ्याच स्टेचं असं होतं की मॅपवर फोटोज छान असतात पण आल्यावर वेगळं निघतं, पण हे फोटोजपेक्षा पण खूप सुंदर होतं. आणि आता आम्ही संध्याकाळचे 6-10 झाले आणि आम्ही इथे वॉकिंग डिस्टन्सवर गोकर्ण मेन बीच आहे आमच्या स्टेपासनं. आम्ही आता तिकडे चाललोय. इथं शॉपिंग सुरू आहे. छपरी सारखा वाटतो. लुंगी ले रहे. तर आल्याला तुम्ही बघितलं मुली खूप ओरडत होत्या की आमचा स्टे खूप भारी आहे, खूप भारी आहे. तर मी तुम्हाला आता आमचा स्टे दाखवणार आहे. तर चला. तर तुम्ही नाईट व्ह्यू बघू शकता अटकर्णाचा, किती सुंदर दिसतोय लाईट्समुळे आणि
इथे जे खूप सारे आजूबाजूला झाडं आहेत त्यामुळे याला पूर्णपणे शोभा आलेली आहे. आणि इथे सुद्धा एक लायब्ररी आहे. तर लायब्ररीमध्ये काही बुक्स ठेवलेले आहेत. तुम्ही इथे येऊन बुक्स रीड करू शकतात. ज्यांची हॉबी रीडिंग आहे, ज्यांना वाचायला आवडतं. तर इथे टेबल टेनिस पण आहे. हे बघा, प्रतीक्षा आणि ऋषीभाई इथं टेबल टेनिस खेळत आहे. ये अरे रे 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 रे. टुडे विल ट्राय दिस जॅम्बे. आता आपण इकडे बसून वाजवण्याचा प्रयत्न करू. आपण तरी प्रोफेशनल नसलो तरी पुरेपूर प्रयत्न करू याला वाजवण्याचा, ना की तोडण्याचा. तर तिथे जांबे ठेवलेला होता. हा भाऊ जांबे घेऊन आलाय आणि कोणत्या कॉन्फिडन्स मध्ये वाजवतोय त्याचं त्याला माहिती. आणि इथे आमच्यातलाच एक कॉर्पोरेट मजदूर इथे सुद्धा येऊन काम करतोय, नाईट शिफ्ट करतोय. तर कसं वाटतंय तुला, नाईट शिफ्ट करते तू? सगळेजण कारण काय पडलं तुझं मोबाईल? कसं वाटतंय तुला? खूप भारी वाटत आहे, कारण सगळे फुल ऑन एन्जॉय केलंय. सकाळपासून सगळ्यांसोबत एन्जॉय करते. इवन दो काल रात्री 2च तास झोपले, बट हे सगळ्या पागल गँग सोबत एन्जॉय करते. सो या, आय एम एन्जॉयिंग माय वर्क टू. आज आमचा जो स्टे आहे तर इथे खूप छान आजूबाजूला त्यांनी दिलेलं इथे खेळायला आहे. आय गेस हे आकाशने सांगितलं असतील. आणि इथे मस्तपैकी बसायला आहे. इकडे ये रे लवकर, बसून दाखवते जरा. इथे छान आराम खुर्चीमध्ये बसता येतं. तर आम्ही इथे डॉजबॉल सुरू केलाय. So guys, please ready to watch the performance of Shravani and Divya. Divya is playing the role of Mastani and Shubham also. And Shravani is going to sing Diwani Mastani song now. ओ तेरी लागी मैं दीवानी हो गई, दीवानी दीवानी मस्तानी हो गई, मशहूर मेरे इश्क की कहानी हो गई, जो जगने न मानी तो मैंने बिठानी, कहा कि मैं देखो कहाँ चली आई, कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गई. तर इथे काही कलाकार आलेले आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर लवकरच मैफिल सुरू होत आहे. तर गाणं सुरू करा तुमचं. मैं नाचूं, तू नचा, आ, आ, डबली मारे, डबली बजा, टाळ्या पण वाजून द्या स्वतःसाठी. वा वा वा. तर हा म्हणतो हिला की आपण रिहर्सल करू गाण्याची. रिहर्सल म्हणजे जे पहिल्यांदा वाजवणार ते दुसऱ्यांदा वाजणार पण नाही याच्याकडनं. प्रोफेशनल है तो. मानलेला त्यांनी स्वतःच मानलेला प्रोफेशनल आहे तो. हा हा, रिहर्सल ब्रो. बारिश की बोली समझते नहीं हवाओं से, उलझती नहीं थी है सीने में दिल की कहानी ये खबर. तर इथे टेलिस्कोप ठेवलेला आहे आणि इथून आम्ही चंद्र बघतोय.
तर रात्रीचे 3:30 झालेले आहे आणि हे अजून पण यांच्या गप्पा चालल्या आहेत. आणि सगळ्यात मास्टर माइंड जसं काय असं बोलत जसं असं आहे जसं की 2 दिवस मीच टॉपिक रंगवले होते आणि मी एकटी नाईट शिफ्ट करत होते. ऐक ना हिला ही ट्रेन मध्ये 11 वाजता अर्धा तास झोप आली पडली होती. 3:30 वाजलेत तरी पण जागी आहे. आता परत चला मग. आलंय मला. अशा प्रकारे आजचा आपला हा प्रवास. डे 2 कम्प्लीट झाला आहे. तर आपण उद्या भेटूया आणि उद्या आपण जाणार आहोत याना केव्ज. तर स्टे ट्यून. बाय. गुड नाईट. गुड मॉर्निंग लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.